गाढ झोपलेल्या पोटच्या चिमुकल्यावर कुऱ्हाडीने सपासप वार, लेकीचा झोपेतच अंत, मुलगा गंभीर जखमी, जन्मदात्या बापाचे संतापजनक कृत्य. बाप की कसं याचा थरकाप उडवणारा प्रश्न निर्माण करणारी एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना रविवारी चोपडा तालुक्यातील वडती येथे उघडकीस आली आहे. एका जन्मदात्या बापानेच मध्यरात्रीच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या आपल्या 2 निष्पाप मुलांवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या रक्त आलेल्या थराला 13 वर्षीय चिमुरडीचा जागीच करून अंत झाला, तर 11 वर्षाचा मुलगा रक्ताच्या थरात गंभीर जखमी झाला आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही भावंडे रात्री घरात गाढ झोपलेली होती. त्यांना कल्पनाही नव्हती की ज्या बापाच्या छत्राखाली ते सुरक्षित आहेत तोच त्यांचा काळ बनणार आहे. संशयित नराधम बाप सुभाष गोपाल भिलाला वय 50 वर्षीयाने रात्रीच्या अंधारात कुऱ्हाड हातात घेऊन झोपलेल्या मुलांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. कुऱ्हाडीचे घाव इतके वर्मी होते की चिमुकल्या मुलीचा तडफडून जागीच मृत्यू झाला, तर तिचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला असून सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ही हत्या करून आरोपी सुभाष भिलाला याने घटनास्थळावरून जवळच असलेल्या घनदाट जंगलाच्या दिशेने पळ काढला. घटनेची माहिती मिळताच अडावत पोलीस ठाण्याच्या पथकाने वादळासारखी चक्र फिरवली. जंगलाचा वेढाबंदी करत पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवली आणि काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या. या अमानुष आणि क्रूर कृत्यामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घरगुती वाद, अंधश्रद्धा की आरोपीची मानसिक स्थिती खालावली होती. सर्व बाजूंनी अडावत पोलीस संशयिताची कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेली कुऱ्हाड जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे वडती गावावर शोककळा पसरली असून परिसरात भीतीचं वातावरण आहे. लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी ललित कोळी, चोपडा, जिल्हा जळगाव. लोकनायक न्यूज